मसला खुर्द येथे मातृपितृ पूजन सोहळ्यानिमित्त भव्य रामकथा कीर्तन महोत्सव व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन। तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथे मातृपितृ पूजन सोहळ्यानिमित्त भव्य रामकथा कीर्तन महोत्सव व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यासाठी सध्या जय्यत तयारी सुरू आहे। हा धार्मिक व सांस्कृतिक सोहळा मंगळवार दिनांक 10 मार्च 2026 रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। या सोहळ्याच्या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। सकाळी काकडा भजन, त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, तसेच दुपारच्या सत्रात रामकथा कीर्तन आणि सायंकाळी हरिपाठ असे विविध भक्तिमय कार्यक्रम होणार आहेत। या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे। या कार्यक्रमाचे आयोजन रामेश्वर शिवाजी खराडे यांच्या पुढाकारातून करण्यात आले असून गावातील ग्रामस्थही या सोहळ्याच्या तयारीत सक्रियपणे सहभागी झाले आहेत। धार्मिक परंपरा जपण्याच्या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले। या भव्य धार्मिक सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक रामेश्वर शिवाजी खराडे यांनी केले आहे। AR न्यूज मराठी, रुपेश डोलारे, तुळजापूर, धाराशिव। रामेश्वर शिवाजी खराडे, मसला खुर्द येथील रहिवासी असून माझ्या आई वडिलांची आईची इच्छा होती की आपल्या घरी एक सप्ताह व्हावा, सप्त्याच्या माध्यमातून संप्रदाय घडावा। माझी आई संप्रदायाला खूप मानते, आमची आई माळकरी आहे, त्याच्यामुळे खूप दिवसाची इच्छा होती तिची, त्याच्यामुळे हा मोठा सोहळा मी आयोजित केलेला आहे। आणि सदर सोहळा हा 10 तारखेपासून सुरुवात आहे। तर 10 तारखेला इथं संजय बाबा पाचकर महाराजांची भव्य दिव्य अशी रामकथा आहे। कथेचं टायमिंग 2 ते 5 आहे आणि सलग 8 दिवस कीर्तन सोहळा पण आहे। सकाळी ज्ञानेश्वरी पारायण 7 ते 10 आहे, दुपारी 2 ते 5 रामकथा आहे आणि संध्याकाळी 9 ते 11 कीर्तनाचा महोत्सव आहे। तर 10 तारखेला विशाल महाराज खोले, सुप्रसिद्ध पिंगळा त्यांचं प्रसिद्ध आहे, त्यांचं कीर्तन आहे। 11 तारखेला इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आहे। 12 तारखेला पुरुषोत्तम पाटील आवाजात जादूगार त्यांचं कीर्तन आहे। 13 तारखेला अक्रू महाराज साखरे यांचं कीर्तन आहे। 14 तारखेला जोग संस्थेचे आपले माधवबाबा इंगोले त्यांचं कीर्तन आहे। 15 तारखेला ढोक महाराजांचं कीर्तन आहे। 16 तारखेला आपले कान्होबा महाराजांचं कीर्तन आहे, तुकाराम महाराजांचे वंशज। आणि 17 तारखेला गिरवकर बाबांचा काला आहे। सुभाष महाराज गुंडगिरे आमचे जे कात्रीचे आहेत त्यांच्या शुभ आशीर्वादाने आणि तुकाराम भाऊ पिंपळ्याचे त्यांच्या शुभ आशीर्वादाने आणि आमचे पुरेकर बाबा यांच्या शुभ आशीर्वादाने आम्ही या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। तरी आपल्या पंचक्रोशीतील तसेच तालुक्यातील जेवढे काही ज्ञानेश्वरी पारायण वाचक असतील ते इथं मुक्कामी येऊ शकतात। त्यांची 700 ते 800 लोकांची आपण राहण्याची, आंघोळीची, जेवणाची सर्व सुविधा केलेली आहे आणि येणाऱ्या सर्व भाविकांची जेवणाची वगैरे सुविधा केलेली आहे। ज्ञानेश्वरी वाचकासाठी आम्ही बाहेरून ज्ञानेश्वरी अरेंज केलेले आहेत, त्यांच्याजवळ असतील तर तेही घेऊन येऊ शकतील। आणि प्रत्येकाची जेवणाची, सकाळी चहा नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवणाची सोय केलेली आहे। निवासी सोय खूप जणांची केलेली आहे आणि जवळपास 20-25 हजार पब्लिक बसेल एवढं अरेंजमेंट केलेली आहे। जेवढा जास्त उपयोग आणि जेवढं जास्त संप्रदायातील व्यक्तींना याचा लाभ व्हावा यासाठी आमचा खूप मोठा प्रयत्न आहे। आणि तुमच्या माध्यमातून आम्ही असं आवाहन करतो की आमच्या पंचक्रोशीतील तालुक्यातील जेवढे हे बघणारे भाविक भक्त आहेत त्यांनी या कीर्तनाचा, या संप्रदायाचा, या रामकथेचा, या सोहळ्याचा आनंद घ्यावा, एवढीच इच्छा। आपल्या परिसरातील बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा। AR न्यूज मराठी, धाराशिव। संपादक रुपेश डोलारे। मोबाईल नंबर 87 88 20 13 94।